ॲक्च्युली 2 तारखेलाच ह्या स्थानिक वार्ता महोदय आणि आमचे पुण्यातली काही मित्रमंडळी आम्हाला इन्फॉर्म केल्या आमची तालुक्याची टीम आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या टीम लावून आम्ही घरोघरी सर्वेक्षण ताबडतोब चालू केलं. सुरुवातीला आज संध्याकाळपर्यंत पूर्ण गाव आम्ही रॅपिड सर्वेक्षण केलेलं आहे. आत्ताच शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे 2 संशयित रुग्ण होते. त्यामुळे एका रुग्णाची जर मायग्रेशन हिस्ट्री बघितली तर ते काय अन्य ठिकाणी जाऊन थोडंसं पाणी वगैरे म्हणजे पुण्यात राहून वगैरे आलेले आहेत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्या खाजगी दवाखान्याने आम्हाला कळवलं नाही, पण आमच्या नियमित सर्वेमध्ये आमच्या सुपरवायझरनी व्हिजिट केली असता त्या रुग्णाची माहिती कळली आणि ते रुग्ण ॲडमिट दोन्ही ठिकाणी झालेले होते. तर त्यांचे क्लिनिकली सगळे CT स्कॅन MRI करून क्लिनिकली डायग्नॉसिस त्यांचं GBS सिंड्रोम केलेलं आहे न्यूरोपॅथिशियननी. त्यानंतर आत्ता पेशंट डिस्चार्ज होऊन आलेले आहे, त्याचाही आम्ही आता डेली फॉलोअप घेत आहोत. ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम आणि सन्मान्य पंचायत समिती सदस्य वगैरे हे सर्वांची बैठक झालेली आहे. त्यांनी स्वच्छतेवर भर देण्यासाठी त्यांचे सहकार्य खूप आहे. पाण्यामध्ये 2-3 प्रकारच्या पाणीपुरवठा स्कीम आहेत. एक म्हणजे तुमच्या वॉटर फिल्टरची आहे, RO प्लांट आहेत, काही ठिकाणी बोरचे पाणी पिलं जाणार आहे आणि काही ठिकाणी ग्रामपंचायतीची स्कीम आहे. तर सगळीकडं सॅनिटरी सर्व्हेलन्स करून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर अशी यंत्रणा ऑलरेडी आपण लावलेली आहे. इथून पुढं कुठल्या जवळपास 19 खाजगी दवाखाने आहेत, त्या ठिकाणी डेली म्हणजे व्हिजिट करून तिथला रिपोर्ट घेण्यासाठी एक आम्ही RO कर्मचारी अपॉइंट करण्यात आलेला आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये, लोकांनी घाबरू नये, लोकांनी स्वच्छ आणि निर्जंतुक असं पाणी पिण्यात यावं. अन्य ठिकाणी कुठं व्हिजिट केली, कुठं गेले परगावी वगैरे तर पाणी शक्यतो शुद्ध आणि असंच चांगले पिण्यात यावे. हा व्हायरल डिसीज आहे, त्याच्यामुळे लगेच कुठल्याही प्रकारच्या हातापायाला मुंग्या येणे किंवा एखादा मिसुंद होणे किंवा डोकं जड होणे अशा प्रकारचे लक्षणं जाणवायला लागले त्वरित दवाखान्यात लावा. आम्ही इथं 24/7 आरोग्याचा कक्ष ओपन करण्यात आलेला आहे.